नमस्कार. बरं, हे झाड कसलं आहे त्याचं नाव पण तुम्हाला सांगतो. आता खरं तर आम्ही लहानपणी या झाडाचा उपयोग तुम्ही पाहिला आहे का नाही, तेव्हा दाखवतो. हे पहा, हातावरती जर घेतलं ना मेहंदीवानी, हे पहा किती लाल झालेलं आहे. पहा, या झाडाचं नाव कमेंटमध्ये तुम्हाला सांगता येईल का? कमेंटमध्ये सांगा. दुसरी एक तुम्हाला याची एक माहिती देतो. हे बाय, झाड पहा नीट बारकाईनं. तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि असा कधी तुम्ही प्रयोग केला आहे का? पुन्हा दाखवतो तुम्हाला. पहा, तुम्हाला वाटत असेल माझ्या हाताला काय लावलं, पण किती लाल आहे. हे पहा, हे जे झाड बारकाईनं काय का, 100 साल बडे बडे, 100 साल पडे पडे आणि 100 साल सडे सडे. म्हणजे वाढायला 100 वर्ष लागतात, पडल्यानंतर ते 100 वर्ष तसंच टिकून राहतं आणि सडायला सुद्धा त्याला 100 वर्ष लागतात. म्हणजे या झाडाची लाईफ 100 वर्षांनी मोजली जाते. परिपक्व झालेलं झाड असताना ते खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. टिकाऊ लाकूड काही नाव नाही, जर आपल्याकडे जर यावं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये करून. काय याला काय नाव म्हटलं, आपल्या परिसरात काय काय म्हटलं जातं याला. आणि अशीच जर नवीन नवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे नसेल, आता शक्यतो काय होतं माहिती का, ते बघा मी त्याचं ते पाण्यात लहानपणापासून आम्हाला माहीत होतं का हे हातावरती लावल्यावरती रंग याचा लाल होतो. तसाच तुम्हाला तर वाटलं असेल, तुम्हाला हाताला काहीतरी लावलं असेल, परंतु तो मी परत दुसऱ्या एकाच्या हाताला लावून दाखवतो त्या झाडाचा कलर कसा होतोय. चांगले अजून 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 चांगले चोळायचे, अजून चांगले चोळायचे. जितका तुम्ही त्या पाल्याला आहे ना, जितका हातावरशी चोळशाल तितका तो तुम्हाला रेड कलर येऊन जाईल हाताला, मेहंदीसारखा. पहा, हे पहा, आहे का नाही मस्त आहे झाड. मेहंदी लावायची गरज नाही तुम्हाला.